नागपूरमध्ये काँग्रेस 4 उमेदवारी अर्ज भरणार अशी माहिती आहे। तर उमेदवारीचा तिढा सुटत नसल्याने हा निर्णय झाला अशी देखील सूत्रांची माहिती आहे। सुनीता महल्ले, रामदास गाडे यांनी राजीनामा दिलेला आहे। विक्रम काकडे यांना उमेदवारी दिल्याने त्यांनी राजीनामा सुपूर्द केलेला आहे। पुण्याच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठं नाराजी नाट्य रंगलेलं आहे। विक्रम काकडे यांना उमेदवारी दिल्यामुळे ते नाराज आहेत आणि त्यामुळे निष्ठावंतांना डावललं जातं असा त्यांनी आरोप केलेला आहे। तर पुणे विधान परिषदेवरनं राष्ट्रवादीमध्ये मोठा ड्रामा आपल्याला पाहायला मिळतोय। राष्ट्रवादीकडून दोघे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। विक्रम काकडे यांच्या उमेदवारीवरनं मोठा गोंधळ झालेला आहे। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निलेश, आपण पाहतोय पुण्यामध्ये आता विधान परिषदेच्या निवडणुकीवरनं एक मोठा ड्रामा, मोठं नाराजी नाट्य रंगलेलं आहे। काय सध्याची अपडेट्स आहेत? आता जर बघितलं तर आता पुण्यामध्ये आपल्याला राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना पाहायला मिळत आहे। खरं तर राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या 2 उमेदवारांनी या ठिकाणी अर्ज भरलेला आहे। महाविकास आघाडी म्हणून त्यांनी या ठिकाणी अर्ज दाखल केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। श्रीकांत पाटील आणि तुषार कामटे यांनी या ठिकाणी अर्ज जो आहे तो या ठिकाणी दाखल केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे आता पुण्यामध्ये जर बघितलं तर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आता राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या प्रवक्ते अंकुश काकडे यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की आम्ही काही झालं तरी उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही, आम्ही निवडणूक लढणार। त्यामुळे पुण्यामध्ये जर बघितलं आता राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। आपल्या सोबत संजय काकडे साहेब आहे। खरं तर या ठिकाणी आता 4:30 वाजता ऑफिशियल मी सगळ्यांना बोलवलंय माझ्या ऑफिसला, तिथे मी प्रेस कॉन्फरन्स करतो। पण आता मुलाला या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे, आनंद तर आहेच। आनंद आहे सगळं, म्हणजे का नसावं? सगळे मुलं आनंदी असेल की वडील आनंदी राहतात सगळे। काही नाराजी पाहायला नाही, काही नाराजी कुठं नाहीये आपल्याला। मी 4:30 वाजता ऑफिशियल आपल्याला सगळं माहिती देतो। या ठिकाणी संजय काकडे जे होते, खरं तर मुलाला उमेदवारी मिळाली आहे त्यामुळे आनंद व्यक्त त्यांनी केलेलाच आहे। मात्र कुठल्याही प्रकारची नाराजी या ठिकाणी नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे। मात्र जर पुण्यामध्ये जर बघितलं तर पुण्यामध्ये आता या ठिकाणी राष्ट्रवादीकडून विक्रम काकडे जे आहेत त्यांचा अधिकृत या ठिकाणी उमेदवारी अर्ज आहे तो दाखल करण्यात आला आहे। अर्थात त्याला एक फॉर्म सुद्धा जोडलेला आहे, खबरदारी म्हणून त्यासाठी एक डमी फॉर्म म्हणून म्हणलं जातो। त्या ठिकाणी सुनील टिंगरे जे आहेत त्यांचा सुद्धा या ठिकाणी बी फॉर्म भरलेला आहे। त्यामुळे आता राष्ट्रवादीकडून 2 फॉर्म भरण्यात आलेले आहेत आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून सुद्धा 2 उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल करण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता पुण्यामध्ये जर बघितलं तर विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। जर सकाळपासून जर बघितलं तर सकाळी विक्रम काकडे यांच्या उमेदवारीवरून नाराजी पाहायला मिळत होती। अर्थात आता राष्ट्रवादीचे आमदार जे आहेत ते पुढे येऊन या ठिकाणी सांगतात की आमच्या पक्षामध्ये कुठल्याही प्रकारची नाराजी नाही, जी नाराजी आहे ती दूर केलेली आहे, त्यामुळे नाराज व्हायचं कारण नाहीये। तर एकूण जर बघितलं तर पक्षामध्ये नाराजी आहे ती कायमच असल्याची पाहायला मिळतात। उघडपणे या ठिकाणी कुणी बोलत नसलं तरी पक्षामध्ये जे जुने नेते जे आहेत ते या ठिकाणी नाराजी व्यक्त करताना पाहायला मिळत आहे। जर संपूर्ण विचार जर केला तर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आता सामना तर पाहायला मिळतोय। मात्र एकूणच जर बघितलं तर राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षामध्ये सकाळपासून नाराजीचं नाट्य जे आहे ते पाहायला मिळालं होतं। अर्थात आता 4 वाजता सविस्तर याबाबत पत्रकार परिषद होईल आणि याबाबतची खुलासा जो आहे तो पक्षाकडून सांगितलं जाईल। मात्र जे जुने नेते जे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की निष्ठावंत जो आहे किंवा जुना कार्यकर्ता जो आहे त्याला या ठिकाणी निश्चितच कुठेतरी निष्ठावंतांना डावललं गेलं असा पद्धतीचा आक्षेप आपल्याला पाहायला मिळतो। तर दुसरीकडे आता राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असं एक चित्र देखील पुण्यामध्ये निर्माण झालेलं आहे। या सर्व घडामोडींवर आपलं लक्ष असेलच। तुर्तास धन्यवाद निलेश या माहितीसाठी।